गेली कित्येक वर्ष दत्तात्रय बोराटे अर्थातच नागोरी यांचं निर्विवाद वर्चस्व आपण पाहिलं. कारण प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक क्रीडा रसिकाला बसल्या जागेवरती सेवा देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जात होतं. आज आमच्या समोर एक नवा चेहरा जुडला गेलाय. ते मात्र हे काम, हा वारसा पुढे चालवत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मी विनंती करतो आदित्य प्रियाचे सर्वा साहेबांना विनंती असेल की या सर आपण स्टेजवरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आदित्य प्रिया संघाचे संघनायक आपण देखील संपर्क करायचा आहे. तर गेम ऑन. या ठिकाणी सामना सुरू होतोय. रवी, पहिला चेंडू जर आपण पाहिला तर अवांतर चेंडू घोषित केला गेलाय. पण दोनही संघ विनंती असेल, शिवस्वराज्य संघाचे मला वाटतं 12, 13, 14, 15 सगळे इकडेच आहेत. परंतु विनंती असेल साईनाथ 11 आपला एक अतिरिक्त खेळाडू प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठायचा. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, ऑन साइडला पुल केला आहे. पुल सक्सेसफुल आणि चेंडू मात्र गरंगळत सीमारेखा पार, चौकार. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला मिळते. टप्पा पडला, कुठेतरी बाहेरच्या चेंडूत बॉल निघतोय, थोडासा अक्रॉस होतोय. फलंदाज सुहास याचा विचार केला तर आमच्या गावाकडे खूपच गाजलेला हा खेळाडू नक्कीच नवादादा असतील. तो सुद्धा मागच्या सामन्यामध्ये नव्हता, मागच्या सत्रामध्ये नव्हता, मागच्या वीक मध्ये नव्हता. आज कुठेतरी फिल्डिंगची जी उणीव आहे ती पूर्णपणे भरून काढण्याची जबाबदारी नक्कीच नवा याची असेल. नक्कीच एक चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर धाव पाहायला मिळतात 5 धावा. नक्कीच या 5 धावेना कुठेतरी धावफलक खालता आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवण्याचा मानस होता पा सुहास करे. यावेळेस मात्र एक वेगळा प्रयत्न होता की धीम्या गतीने हा चेंडू फेकला गेला आणि तेच कारण आहे की चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. आपण पाहत आहोत एकीकडे शिवस्वराज्य संघ तर दुसरीकडे अर्थातच साईनाथ 11 हा संघ. दोनही ताकदवर संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. आणि सुहास करेचा जर विचार केला तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसातच आपण यांना गाडी प्रीमियर लीग मध्ये देखील पाहणार आहोत. इथे मात्र सुपर टायमिंग, जबरदस्त फटका आणि चेंडू मात्र सीमा रेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच 18 धावा धावफलक 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळते अक्रॉस. नक्कीच गोळीच्या वेगाने जेव्हा जसा चेंडू जावा तसा मात्र चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू मिळवूनच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. नक्कीच एका धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत होते भर, धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. पहिलं षटक पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकात 4 चेंडूची समाप्ती अखेर 12 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतात. तर नक्कीच या ठिकाणी सुहास करेचा आपण विचार केला तर येत्या 29 तारखेला गाडी प्रीमियर लीग मध्ये अटपाडी संघाकडून हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामध्ये संतोष मदने असतील, सुरेश मोहिते असतील, हे खेळाडू देखील आपल्याला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पंकज इज ऑन फायर, चेंडू टू बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. वाईट इज लॉंग ऑफच्या रिझन मधून हा चौकार मात्र येते फलंदाज पंकजच्या बॅट मधला. नक्कीच पंकज सुद्धा हा तुल्यबल खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वारंवार वर्णी लागताना पाहायला मिळते. नक्कीच विचार केला तर बाहेरच्या गावांमध्ये सुद्धा गाजवणारा हा खेळाडू. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावा पाहायला मिळतात 16 धावा. नक्कीच खूपच चांगल्या प्रकारचं षटक पाहायला मिळालं आपल्याला शिवस्वराज्य या संघाच्या माध्यमातून. 5 चेंडूची समाप्ती अखेर 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे वापर करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. यावेळेस हलक्या हाताने चेंडू घेऊन काढले, लॉंग ऑनच्या दिशेने फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल, तर मात्र एका धावेत समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येत होते भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17च्या घरामध्ये. तर 17 धावा धावफलकावरती आल्यात. रवी एक दमदार सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट, ज्या स्टार्टची गरज होती. कारण नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर तुम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करायचा असेल तर पहिल्या षटकामध्ये जितक्या जास्त तुम्ही धावफलकावरती धावा उभारणार, दबाव हा प्रतिस्पर्धी संघावरती तितकाच मोठा असेल. आतापर्यंतचा जर आपण पाहिला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्या रियाश्री गणेश संघाच्या नावावरती आहे, ज्यानं 4 षटकात 54 धावा उभारल्या. परंतु या सामन्याचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 17 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीनं जर धावा उभारल्या गेल्या तर शिवस्वराज्य संघ 4 षटका अखेर
तब्बल 68 ते 70 धावांपर्यंत मजल मारू शकतो आणि ती क्षमता या संघामध्ये आहे. ती क्षमता या दोन खेळाडूंमध्ये आहे. आवश्यकता आहे ते संयम दाखवण्याची. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात, दुसऱ्या षटकात 8 किंवा 10 धावा जरी आल्या, पहिल्या दोन षटकामध्ये 30 धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या तर मात्र येणाऱ्या दोन षटकांमध्ये एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली जाऊ शकते. पंकज घाडगेचा जर आपण विचार केला तर व्ही शेप मध्ये खेळणारा खेळाडू आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ हे त्याचा फेवरेट झोन ओळखला जातं. आणि सुहास करेचा जर आपण विचार केला तर मिड विकेट पासून ते फाईन लेग पर्यंतचा हा जो संपूर्ण एरिया आहे या खेळाडूचा ताकदवर किंवा स्ट्रॉंग झोन मानला जातो सुहास करे या खेळाडूचा. नक्कीच विचार केला तर पहिल्या चेंडूच्या सावंतिके धावपलका धाव पाहायला मिळतात 17. मी विनंती करतो साईनाथ 11 संघ आपला 12वा प्रतिनिधी मात्र समालोचन कक्षेमध्ये पाठवायचा आहे, कारण की खूप सारी अडचणी येतात. गुणलेखन मित्राला खूप सारे अडचणी येतात. इलेक्ट्रॉनिक पीटीसी लाव याला कृपया विनंती करतो साईनाथ 11 या संघाला आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षेपर्यंत दाखल करायचा आहे. नक्कीच विचार केला तर सरांनी सांगितल्याप्रमाणे पंकज गाडगे व्ही शेप मध्ये खेळतो. नक्कीच स्ट्रॉंग झोन म्हणून पाहिलं जातं. क्रिकेटचं एक सूत्र आहे, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं. हे कितपत खरं ठरणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. पहिल्या षटकारामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. नक्कीच दुहेरी तलवारीचा उपयोग, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. मात्र अवांतर चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत होते भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरामध्ये. एक चेंडूच्या समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी वेगळेपण करण्याचा प्रयत्न, कारण की विचार केला पंकज गाडगेची ती खासियत नाही, जो स्ट्रॉंग झोन नाहीये परंतु प्रयत्न करतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. एक चेंडू झालाय आता मात्र पुन्हा एकदा दुहेरी तलवार करण्याचा उपयोग, परंतु कुठेतरी फसतोय. नक्कीच टपात चेंडू पडल्यानंतर आजच्या दिशेने वळताना पाहायला मिळतात. दोन चेंडूच्या समाप्ती धावफलकावर धाव पाहायला मिळतात 18 धावा. नक्कीच तीक्ष्ण आणि तिखट गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच पंकज गाडगे याचा विचार केला तर हा संघ आहे शिव स्वराज्य, हा संघ मागच्या बारीने खूपच चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. पंकज घाडगे आणि सुहास करे जेव्हा फलंदाजीवर टिकतात तेव्हा मात्र कुठेतरी मोठा स्कोर नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. वाईटची लाईन मात्र सोडली नाहीये. टप्पा पाल्यावर टक्कनिशी आतमध्ये येते. कुठेतरी दर्पण 3 सलग चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतात. या 3 चेंडूने कुठल्याही धावसंख्येत फेरबदल आपल्याला होताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरवते, धावसंख्या थांबते, मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकारामध्ये 17 धावा येताना पाहायला मिळतात, परंतु कुठेतरी धावसंख्येचा आलेख आहे तो थांबताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कट करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र येतोय. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल तर मात्र 2 धावा सहजरित्याने पाहायला मिळतात. नक्कीच मोठे फटके आले नाही तरी चालतील, परंतु एकेरी दुहेरीमध्ये रना येणं अत्यावश्यक, कारण की रनांचा जो धावता आलेख आहे, रनांची जी धावती संख्या ती सातत्याने चालती राहिली पाहिजे. मग ती चौकाराने असो, ती षटकाराने असो किंवा ती 1-2 रनाने असो, धावसंख्या जाऊन पोहोचते ती पुन्हा एकदा 20च्या घरामध्ये. 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 20 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजी या षटकारामध्ये. नक्कीच पुन्हा एकदा दुहेरी तलवार करण्याचा उपयोग. पंच बाहेर निघतात, पंचांचे दोन्ही हात जमीन लगत. अवांतर चेंडूने धावसंख्येत होते भर, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21च्या घरामध्ये. चार चेंडूच्या समाप्ती अखेर 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफ साइड दी ऑफ स्टंपची लाईन, चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज यांच्याकडून. नक्कीच विचार केला तर 10 ते 12 पावलांचा अतिशय वेगवान रनअप पंचांच्या डाव्या एसटीकडून, एलआयजी कडून भेदक, तिखट आणि खूपच चांगल्या प्रकारचा मारा पाहायला मिळतोय. यावेळेस ब्लॉकल प्रतीचा चेंडू, लॉंगांचा क्षेत्ररक्षक मात्र मिडॉनच्या इथे येतोय. चेंडूची उचल केली जाईल, फेक केली जाईल तर मात्र 2 धावा इतकटताना पाहायला मिळतात. या 2 धावेने 23 धावफलकावर धाव पाहायला मिळतात. 5 चेंडूच्या समाप्ती अखेर 23 धावा. नक्कीच दुसरं षटक खूप पद्धतशीर चांगलं हाताळताना पाहायला मिळतंय. तर नक्कीच या ठिकाणी योजनाबद्ध पद्धतीनं दुसरं षटक हाताळलं गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गरज होती
कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. परंतु इथे जर आपण पाहिलं तर थोडंसं चुकीचं शॉट सिलेक्शन. जो खेळाडू व्ही शेप मध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो तो खेळाडू जर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करत असेल तर मात्र कुठेतरी मी म्हणेन की संघासाठी ते धोकादायक ठरू शकतं. हा प्रयत्न पंकजच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. 4 त्याने अटेम्प्ट केल्या रिव्हर्स स्वीपच्या आणि 4 पैकी हा पहिला असा फटका होता की जो त्याच्या बॅटला कनेक्ट झाला परंतु टाइम करता आला नाही. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला, मिळाली फक्त सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या 24 धावफलकावरती. 24 धावफलकावरती आहेत. 12च्या सरासरीनं 2 षटकांचा वाजवी खेळ रवी या ठिकाणी समाप्त झालाय. कुठेतरी चिंतन मनन केलं जातं या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून. परंतु मी म्हणेन की एक चांगली रणनीती आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. त्यानंतरच्या षटकात दुसऱ्या षटकात चांगलं कमबॅक पाहायला मिळालं साईनेत 11 संघाकडून. का नाणेफेक जिंकून आपण प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली हे मात्र दाखवून देणारं हे षटक होतं. अवघ्या 7 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावा. इथे मात्र ओमकार मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. काहीसा मेसेज संघनायकाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण शिवस्वराज्य संघाच्या फलंदाजीचा जर आपण विचार केला तर हे 2 खेळाडू फलंदाजीचा कणा मानले जातात. कोणत्याही संघाचा जर आपण विचार केला तर पहिले 4 खेळाडू हे त्या संघाच्या फलंदाजीचे प्रमुख अस्त्र मानले जातात. आणि हे मात्र या ठिकाणी कदाचित काहीशी कानमंत्रणा असेल, कारण पंकज लॉंग ऑन लॉंग ऑफ हा त्याचा फेवरेट झोन आहे. त्यामध्ये बऱ्याच वेळेला फलंदाजी करताना आपण या खेळाडूला पाहतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं होतं. त्यानंतर पनवेल टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि आज मात्र तर गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील हा खेळाडू जाऊन खेळलाय. म्हणजे अनुभव आहे या खेळाडूकडे. आणि जो खेळाडू स्ट्रेट म्हणजेच लॉंग ऑन लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगला खेळतो, तुम्ही म्हणेन की त्या खेळाडूची जी क्रिकेटची टेक्निक आहे ती सर्वोत्तम असते. परंतु आज जर पाहिलं तर काहीसा वेगळा प्रयत्न रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळेच की काय दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा होत्या त्या धावामध्ये फक्त मर्यादित धावा आल्या, 7 धावा. परंतु इथून कमबॅक करण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि जी क्षमता या खेळाडूमध्ये ती क्षमता सिद्ध करण्याची कुवक ताकद धमक देखील या खेळाडूमध्ये मैदानावरती पाहायला मिळते. एकूण धावसंख्येचा विचार केला 2 षटकांच्या समाप्ती अखेर 24 धावफलकावरती आल्या. गोलंदाजीमध्ये कोणताही बदल नाहीये, म्हणजे वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतात, झेल मात्र सुटतोय. स्ट्रॉंग झोन ज्याला मानला जातो, प्रॉपर टायमिंगचा अभाव, एलिव्हेशन देता आलं नाहीये आणि 2 महत्वपूर्ण धावा इथे मात्र धावफलकावरती आखल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 26 धावा. आणि जसा हा फटका खेळला गेला लगेचच त्यानं बॅट बदलण्याचा निर्णय घेतला, कारण नाखुश आहे आपल्या बॅट बरोबर. जो चेंडू त्याच्या रडारमध्ये होता, त्याच्या स्ट्रॉंग झोन मध्ये होता, पण तो त्या चेंडूला टाइम करू शकला नाहीये आणि त्यामुळे चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. बॅट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. बॅट बदलला जाणार का आणि या बदललेल्या बॅटनं शिवस्वराज्य संघ पुन्हा एकदा नव्या जोमानं नव्या ताकदीनं या स्पर्धेमध्ये शिरकाव करणार का, या सामन्यामध्ये एका भक्कम स्थितीमध्ये येणार का? पंकज या खेळाडूवरती नजर आहेत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या आणि तो आपल्या प्रतिभेला साजेसा, आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या मैदानावरती करणार का? यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, फुल इज सक्सेसफुल, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आणि ही ताकद आहे या खेळाडूची. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, दबाव निर्माण केला होता. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर रडार मध्ये दिला होता गोलंदाजांना, परंतु टाइम करता आला नव्हता. जसा बॅट बदलला तसा हाफ ट्रॅकर चेंडू मिळाला आणि त्या चेंडूला मात्र सक्सेसफुली हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर धडकावला. षटकाराच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा. पुन्हा एकदा एक उंच भरारी घेत असताना शिवस्वराज्य संघ जो फॉर्म आहे या संघाचा या क्रिकेट हंगामातला तो फॉर्म मात्र कायम दाखवत असताना गोलंदाज दडपणाखाली आहे आणि इथून मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतात. यावेळेस कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. पहिला फलंदाज गमावला गेलाय तो शिवस्वराज संघाचा पंकज. बॅक टू द पॅव्हिलियन. पंकज मात्र बाद झाले आहेत. अपेक्षा जरूर होती, परंतु जी कामगिरी सोपवलेली रविराज ती कामगिरी मात्र या खेळाडूंना चोख बजावली. एक षटकार या फलंदाजच्या बॅटमधनं आलाय, चौकार देखील आपण याच्या बॅटमधनं पाहिला आणि त्यानंतर जर विचार केला तर ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र या खेळाडूने आपल्या संघाला मिळवून दिली. आवश्यकता आहे ते येणाऱ्या षटकांमध्ये त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची. सुहास करेसारखा एक जेन्युइन ऑलराऊंडर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू असेल
शिवस्वराज्य संघासाठी. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गणेश तलवा. गणेश तलवा मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. शिवस्वराज्य संघाच्या फलंदाजीला बळकटी आणण्याचा प्रयत्न आणि म्हणूनच या खेळाडूची निवड या संघामध्ये झाली. आणि गेली 2 टुर्नामेंट्स 2 स्पर्धा जर आपण पाहिल्या तर सेमी फायनल पर्यंत या संघानं मजल मारली आहे. मागच्या वेळेस जर पाहिलं तर संदेश शेळके आमच्या समोर जुडले गेले होते ज्यावेळेला मी पाटण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा ओवेच्या मैदानावरती कव्हर करत होतो. त्यावेळेला मला वाटतं याच संघातून खेळणारा, मला वाटतं आदित्यप्रिया संघातून खेळणारा हा खेळाडू असेल की जो सातत्यानं म्हणत होता की आमच्या संघानं मात्र खूप चांगली कामगिरी केली आहे, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र कुठेतरी संघाला पराभवाला सामोरं जावं लागतं. अगदी तीच अवस्था आपण शिवस्वराज्य संघाची देखील पाहतोय. 2 सेमीफायनल या संघाच्या हातातनं गेल्या आहेत, परंतु इथून मात्र आज या स्पर्धेत नव्या ताकदीने, नव्या उमेदीनं आणि नव्या जिद्दीनं हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला इनॅट नंबर 3 फलंदाज शफल केलाय क्रॉस लाईन ओळखता आली नाहीये आणि यष्ट्यांचा अचूक वेळ, थोडासा खराब क्रिकेट मी म्हणेन यावेळेस फलंदाजाच्या माध्यमातून. स्टंप्स पूर्णपणे कव्हर करणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवण्याचा मानस दाखवला आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या. त्या गोलंदाजानं कमबॅक करण्याची चिन्ह पंकज बाद झाल्यानंतर जे मानसिक दडपण होतं या दडपणातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलकावरती धावांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये, परंतु हसताच नजरेनं हे सर्व नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहत राहिलाय तो फलंदाज सुहास करे. म्हणेन की थोडासा इथे जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, सुहास करेला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी दिली तर या खेळाडूमध्ये ताकद आहे, क्षमता आहे चेंडूवरती प्रहार करण्याची आणि जी तुमच्या संघासाठी एक जमेची बाजू ठरू शकते. नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये अजित. इनॅट नंबर 4 अजित मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आल्या आल्या मोठे फटके खेळणं तुम्हाला तितकी सोपी गोष्ट नक्कीच वाटत नाहीये. यावेळेस मात्र ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवला, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न सुहासनं ओळखलाय, हा शेवटचा चेंडू असेल त्यामुळे प्रत्येक येणारी एक धाव ही आपल्या संघासाठी महत्वाची असेल. षटक समाप्त होत आहे तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्त्या केल्या. धाव फलकावरती मात्र धावा आल्यात 35 धावा. 35 धावा धाव फलकावरती. नक्कीच या ठिकाणाहून जर आपण विचार केला तर या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावा संख्या 54 जी रियाज रेगडे संघानं 4 षटकात उभारली गेली होती. तर इथून धावसंख्या काय असेल, कारण ज्यावेळेला सुरुवात झाली होती शिवस्वराज्य संघाची त्यावेळेला आपण पाहिलं की तब्बल 17 धावा धावफलकावरती आल्या आणि त्यावेळेला आपण प्रेडिक्शन केलं होतं की ह्याच धावगतीने जर धावा आल्या तर किमान 68 ते 70 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. परंतु पंकज घाडगे दुसऱ्या षटकामध्ये केलेल्या चुका, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले गेले 4, त्याच्यामध्ये मिळाली फक्त 1च धाव, 3 चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर पंकजची विकेट गेली. तिथून आलेल्या फलंदाजानं मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला, तोही विफल ठरला आणि सुहास करे हा जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अडकला. या जमेच्या बाजू ठरल्या प्रतिस्पर्धी संघासाठी आणि त्यामुळेच की काय जो धावगती जी प्रेडिक्शन आपलं होतं 68 ते 70 धावांचं हे आता मात्र 3 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून अंतिम षटकामध्ये जर 15 धावा जरी आल्या तरी 50 पर्यंत म्हणजेच जो 70 धावांपर्यंतचा आलेख होता तो आता मात्र कुठेतरी 50-55च्या आसपास गुरफटलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु एक जमेची बाजू असेल शिवस्वराज्य संघासाठी ती म्हणजे फलंदाज सुहास करे ऑन स्ट्राईक आहे. दिशा कोणतीही असो, गोलंदाजी कोणत्याही दिशेने करणं असो, हा खेळाडू असा खेळाडू आहे की जो कोणत्याही दिशेला कोणत्याही क्षेत्रामध्ये षटकार मारण्याची क्षमता ठेवतो. यावेळेस मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंगचा अभाव, शरीरापासून चेंडू दूर ठेवला आणि त्यामुळेच की काय चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. अंतिम षटक घेऊन गोलंदाज मोहन. या ठिकाणी मोहन अंतिम षटक हाताळतायत. प्रेशर आहे, दबाव आहे, परंतु या दबावामध्ये जो सर्वोत्तम कामगिरी करणार तो या कळंबोली क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी छाप सोडणार. यावेळेस मात्र ऑनसाइड रिजन मध्ये क्षेत्र निवडलंय, प्रीमेडिटेड शॉट आणि चेंडू मात्र गरंगळत जातोय. चेंडू सीमारेखा पार, 2 बाउन्स, चौकार आलाय. सुहास मिडल ऑफ द बॅट चेंडू घेण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइड रिजन, फाईन लेग आणि स्क्वेअर रेक्षा मध्ये चेंडू वळवायचा होता. पाठीचा इनर एज घेत
चेंडू मात्र लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या. पण धावा येणं गरजेचं आहे. धावा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये होत, अवांतरच्या स्वरूपामध्ये चौकार षटकारांच्या माध्यमातून आहेत किंवा एकेरी दुहेरी धावेच्या, धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे. आणि चौकार आल्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कॉन्फिडन्स लेवल मात्र एका वेगळ्या उंचीवरती नक्कीच पाहायला मिळेल. तो सुवासकरेचा यावेळेस प्रॉपर टायमिंगचा अभाव, चेंडून अंतर गाठल्याऐवजी उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतात, झेल मात्र सुटतोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे मात्र धावा एकवटल्या जात आहेत 2. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावतोय 41 या धावसंख्येवरती. 41 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं टार्गेट असेल किमान 50 धावा धावफलकावरती. 41 धावा आल्यात. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. शेवटचे 3 चेंडू, किमान 2 मोठे फटके सुहास करे या फलंदाच्या बॅटमधनं. या ठिकाणाहून देखील आवाज येतोय, परंतु इथे मात्र गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. साईनाथ 11 क्रिकेट संघ कळंबोली आहे यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला गेला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये धावा खोऱ्यानं आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं कमबॅक केलं. इथे मात्र सुहास करे सारख्या फलंदाजाला आतापर्यंत रोखून ठेवण्याचं काम केलंय ते गोलंदाज मोहनच्या माध्यमातून. यावेळेस ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवलाय, गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव जरूर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील दोनही फलंदाज परत आहेत. 2 धावा, 2 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती एकवटल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 43 रन्स ऑन द बोर्ड. या चेंडूवरती जर षटकार आला तर 49 म्हणजे टार्गेट असेल 50 धावांचं. हे पहिलं लक्ष सुहास करेचा मैदानावरती. वेळ घेतला जातोय, चर्चा सल्ला मसलत विचार विनिमय जरूर केली जाते, परंतु ज्या वेळेला या प्रकारची सिच्युएशन असेल, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असाल, त्यावेळेला तुमचं टार्गेट एकच असेल की या चेंडूवरती मॅक्झिमम मोठा फटका नक्की येणार आणि तो नक्की फटका येणार का याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि सीमा रेषा पार. षटकार. सुहास करेच्या खेळासाठी ओळखला जातो. लाईन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं झेल जरूर पूर्ण केला, परंतु लाईन टच होता आणि त्यामुळे हा षटकार मिळाला. 49 धावा धावफलकावरती आल्या. जो टार्गेट होता तो टार्गेट जरूर अपेक्षित नाहीये, परंतु 50 धावा ही एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर जरूर उभारली जाते. विनंती असेल यानंतरची होणारी लढत अर्थातच जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध परेश 11 क्रिकेट संघ कळंबोली. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की या आपण नाणेफेक लगेचच करून घ्यायचे, कारण खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त आणि जसं खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या आपण पुन्हा एकदा जुळले जाऊयात. मराठीचा एक अप्रतिम आवाज, कळंबोली क्रिकेटमधील एक उगवता समालोचक अर्थातच रविराज. धन्यवाद. विचार केला तर 4 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावा पाहायला मिळतात 49. नक्कीच प्रवीण अर्जुने सर सांगितल्याप्रमाणे 50 धाव्यांचं लक्ष आपल्याला होताना पाहायला मिळते. विचार केला तर कुठेतरी ही धावसंख्या कमी होताना पाहायला मिळते, कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला लिंबाजी हा गोलंदाज. विचार केला तर परंतु तिथून कुठेतरी संजय याने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 4 धावा आपल्या षटकामध्ये दिला. त्यानंतर लिंबाजी यांनी सुद्धा चांगली प्रकारची गोलंदाजी केली. पंकज घाडगे सारख्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. म्हणजे खूपच हाय व्होल्टेजचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. हे पाहणं देखील उत्कंठावर्धक, कारण की विचार केला तर 50 धावा धावफलकावर खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चांगली किक म्हणावी लागेल सुहास करे याची. नक्कीच विचार केला तर पंकज घाडगेने सुद्धा चांगली फलंदाजी केली, परंतु कुठेतरी जो आपला स्ट्रॉंग झोन होता तो कुठेतरी मिस केला. दुहेरी तलवारी मारण्याचा सातत्याने त्याचा विचार होता, परंतु कुठेतरी मिसिट होताना पाहायला मिळाला. विचार केला पंकज गाडगे याचा तर संजय याने पहिल्यांदा झेल सोडली होती. त्यानंतर एक मोठा षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाज याने आणि पंकज गाडगे पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला. विचार केला येणारे 24 चेंडू विजयासाठी 50 धावीची आवश्यकता. हाय व्होल्टेजचा सामना, मोठा रंगतदार सामना पाहतोय, अनुभवतोय. पीटीसी लाईव्ह थेट प्रक्षेपण स्वराज्य चषक 2021.
नक्कीच येणारे 24 चेंडू विजयासाठी 50 धावेची आवश्यकता कुठेतरी तुल्यबल दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी नवीन संघ आपण पाहतोय साईनाथ 11 संघ, तर दुसरीकडे पाहतोय शिवस्वराज्य हा संघ. नक्कीच आयोजकाची टीम असणार आहे. खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑलराऊंडर पंकज घाडगे, ऑलराऊंडर सुहास करे, अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच त्यांची कामगिरी असते. या दरम्यान थोडंसं थांबवतोय रविराज तुला, कारण जय भवानी क्रिकेट संघ आणि परेश 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटची पुकार असेल की आपण 2 मिनिटाच्या आत नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. पहा, या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सातत्यानं सूचना येत आहेत आणि या सूचना अशा आहेत की सामन्यामध्ये कुठेही विलंब होता कामा नये. पण सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर पाहुण्यांना काही महत्वपूर्ण कामांसाठी बाहेर जायचं होतं, त्यामुळे पाहुणे मैदानावरती उशिरा येणार होते. मग सामन्यांना सुरुवात करून घेतली. पण कपिल जमदाडेचा जर आपण विचार केला, त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण सहकारी वर्ग ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात. आपण पाहत आहोत स्वराज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ कळंबोली आयोजित मार्केटचा राजा पुरस्कृत स्वराज्य चषक ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये मला वाटतं पहिल्यांदा असं घडलं असेल की जिथे सामना सुरुवातीला चालू केला गेला, मग पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पाहुण्यांची वाट पाहत सामन्याला विलंब केला, त्यानंतर षटकांची आणि मग सामने एक एक षटकांचे खेळवले. हे कुठेही चित्र व्हायला नको, ही संकल्पना होती. या स्पर्धेचे आयोजक अर्थातच कपिल जमदाडे, संस्थापक आणि अध्यक्ष स्वराज्य कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळ, त्याचबरोबर ओमकार बोराडे, गौरव गवाडे, पंकज घाडगे, अजित धुमाळ, ओमकार धुमाळ, प्रसाद राऊत, प्रिन्स वर्मा आणि शरद चेट्टीयार, खुशी एंटरप्राइजेस या सर्व आयोजकांनी जी घेतलेली अतोनात मेहनत आहे आणि या अतोनात मेहनतीचंच फळ आपण या मैदानावर पाहतोय की स्पर्धा आतापर्यंत सुरळीतपणे आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा आपल्याला संपन्न झालेली पाहायला मिळते. संघाचे संघनायक आलेले आहेत आमच्या समवेत. या ठिकाणी पुन्हा एकदा जोडले जातील. राजन सोनी देखील आहेत. तर दोनही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि नाणेफेक करून घ्यायचंय. या ठिकाणी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर टॉस बॉक्स आहे. नक्कीच दोन्ही संघामार्फत नाणेफेकी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. परिशीलन हा संघ मात्र नाणेफेकीचा कौल जिंकतोय. आपला त्वरितच निर्णय खेळपट्टीवर दाखवायचा आहे. येणारे 24 चेंडू विजयासाठी 50 धावेची आवश्यकता. नक्कीच हाय व्होल्टेजचा सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 24 चेंडू विजयासाठी 50 धावेची आवश्यकता. नक्कीच स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय फलंदाज अविनाश, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय फलंदाज, माफ करा, स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय फलंदाज पांडू, तर नॉन स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय अविनाश. विचार केला तर खूपच चांगल्या प्रकारची ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एकीकडे विचार केला तर पंकज घाडगे गोलंदाजीच्या भोल्यावर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळते. नक्कीच परिशीलन हा संघाने नाणेफेकी जिंकली आणि आपला निर्णय त्वरितच आयोजकांपर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच येणारे 24 चेंडू विजयासाठी 50 धावेची आवश्यकता. यावेळेस चेंडूला भिरकावून लावले. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. कुठेतरी झेल सुटताना पाहायला मिळतोय, कारण की पाठून पडणं आणि झेल सुटणं यात खूप मोठं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा एकवटताना पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2च्या घरामध्ये. खूपच चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग चांगली होती, परंतु कुठेतरी जास्त वेळ काढला मात्र हवेत चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज ब्लॉकॉलचा चेंडू मिडांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी घणाघाती चौकार. नक्कीच 6 धाव फलकावर पाहायला मिळतात. खूपच चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते पांडू यांच्या माध्यमातून. कारण की ओळखलं होतं लॉंग ऑनचा जो खेळाडू आहे तो मात्र मिडॉनच्या सर्कलमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे याचं औचित्य साधून मात्र फलंदाज पांडू याने चेंडूला भिरकावून लावलं. 4 धावांसाठी एक घणाघाती चौकार. एकदा विचार केला तर 50 धावांचं भलं मोठं पहाड, एक डोंगर, एक इमारत गाठायची असणार आहे साईनाथ 11 या संघाला. एकदा विचार केला तर
नॉन स्ट्रायकिंगवर आपण पाहते अविनाश याचा विचार केला तर खूप मोठे फटके मारण्याचा त्याचा मानस असतो. नाही तर पांडू याचा विचार केला तर व्ही शेप मध्ये लॉंग ऑन ते लॉंग ऑन. यावेळेस मात्र चेंडूला विरकावून लावले. चेंडू जातोय 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 चावल नक्कीच दर्शवतील. नक्कीच वन बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावा नक्कीच पाहायला मिळतात. कानापासून टाकण्याचा चेंडू होता, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. 10 धावा धावफलकावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुंदर फलंदाजी पांडू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विचार केला तर 13ची सरासरी असणार आहे प्रत्येक षटकारामागे. पण 4 चेंडूच्या समाप्ती अखेर यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला विरकावून लावलंय. नक्कीच चेंडूला विरकावून लावलंय. सीमा रेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घणाघाती ब्रँडेड 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 साईनाथ 11 चषक षटकार. तर नक्कीच रवी या ठिकाणी झेल पूर्ण केला गेला होता आणि झेल मी म्हणेन की जी कंडिशन आहे एका हाताने तर एका हातात झेल पूर्ण केला गेला होता. फक्त फरक काय तर सीमारेषेच्या बाहेर होता. म्हणजेच काय तर प्रिन्स आणि शरद शेट्टीयार यांच्या माध्यमातून खुशी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर पारितोषिक आपल्याला आलेले आहेत. या पारितोषिकांची आपण घोषणा जरूर करणार आहोत. यावेळेस मात्र नवनाथ वेगानं चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडूची उचल होईल परतफेकी होईल तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांना पुरेसा अवधी आहे. पहा या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. टार्गेट कितीही मोठं असो, टार्गेट कोणतंही असो. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर फलंदाज पांडुरंग अर्थातच पांडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षमता आहे याही फलंदाजामध्ये. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. काठीचा लिडिंग एज सुहास जेलच्या खाली येतोय. कोणतीही चूक नाहीये आणि इथे मात्र मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते. फलंदाज पांडुरंग बॅक टू द पॅव्हेलियन. विचार केला तर हार्ड हिटर फलंदाजी वारंवार सातत्याने होताना पाहायला मिळाली पांडू यांच्या माध्यमातून. परंतु कुठेतरी स्लोअर पद्धतीचा चेंडू हात घुमवलाय. चेंडू टप्पा पाडल्यावर आतमध्ये येतोय. बॅटीच्या नीट पट्ट्यात येत नाहीये. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची आणि मात्र हार्ड हिटर फलंदाज पांडू तंबूच्या आश्रयाला बॅक टू पवेलियन. एकदा विचार केला तर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 18 धावा या षटकाचा विचार केला तर पांडू याने 18 धावा वैयक्तिक 18 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या पांडुरंग यांच्या. आणि सांघिक स्कोअर पाहिला तर 18 धावा म्हणजे 6च्या 6 चेंडू खेळा पांडुरंग यांनी आणि पूर्णपणे खेळात आणलं मात्र पांडुरंग यांनी. विचार केला तर शिवस्वराज्य संघाने सुद्धा 17 धावा पहिल्या षटकारामध्ये काढले होते. परंतु यावेळेस एक पाऊल पुढे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकाचा हाणामारीच्या षटकाचा पूर्णपणे उपयोग करताना पाहायला मिळतोय. नक्कीच अजून देखील 18 चेंडू येणं बाकी. 6 चेंडूच्या समाप्ती धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 18 धावा. नक्कीच ओमकार याचा विचार केला तर लेफ्ट आर्म बॉलर 5 ते 6 पॉलांचा अतिशय वेगवान रनअप टप्पा पडल्यावर बाहेर येतोय. नक्कीच LIGN करून चांगली गोलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून वारंवार येताना पाहायला मिळते. कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून ओमकार मात्र आपल्या संघासाठी कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना वारंवार पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस प्रतीचा चेंडू थोडेसा लांब ठेवण्याचा प्रयत्न. एका धावेत समाधान मानावं लागतंय. कुठेतरी चांगली पैकी गोलंदाजी जी पाहायला मिळते. विचार केला तर पंकज गाडे कुठेतरी महागा ठरला परंतु कुठेतरी कमबॅक करण्याची सातत्याने इच्छाशक्ती मात्र शिवस्वराज्य या संघाची सातत्याने असते. आणि चांगले प्रयत्न, चांगला खेळ, चांगली कृती नक्कीच त्याच्या संघातून वारंवार आपल्याला क्रीडा रसिकांना पोहोचताना पाहायला मिळतात. नक्कीच एक चेंडू समाप्ती अखेर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 19 धावा. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस भिरकावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यावर थोडासा बाहेर निघतोय आणि एक सुद्धा धाव आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पूर्णपणे होताना पाहायला मिळते. इथून पुढे जर 2 मोठे षटकार आले तर पूर्णपणे चित्र विचित्र होताना पाहायला मिळेल. परंतु दबाव पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकआउट प्रतीचा चेंडू पूर्णपणे जकडून ठेवण्याचं काम करतोय गोलंदाज माफ करा ओमकार. पूर्णपणे पायात टाकणारा चेंडू कुठेतरी हरकत करणारा पाहायला मिळत नाहीये. लॉंगॉनच्या दिशेने मात्र एक धाव इकडताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या धावून पोहोचते ती 20च्या घरामध्ये.
नक्कीच पाणी द्यायचंय, पाणी पुरवायचंय, व्हॉलंटियर्स असतील. तिथे बॉल लागला आहे कुठेतरी. नक्कीच इथे कुठेतरी इंजर्ड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल लागलेला आहे, परंतु एक क्रिकेट भावना, एक उत्साह, एक क्रिकेटवरचं प्रेम कुठेतरी गोलंदाजाला कुठेतरी क्रिकेटमध्ये आणताना पाहायला मिळते. मला एक टेस्ट सिरीज आठवते आपली. नक्कीच सहाय्याला लागलं होतं मानवर, परंतु तो सुद्धा चांगल्या रीतीने खेळा. अर्धशतक पारित टेस्ट सिरीज मध्ये त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाली. म्हणजे जेव्हा कुठल्या फलंदाजाला गोलंदाजाला लागतं, इजा होते, तेव्हा तो दुप्पट शक्तीने, दुप्पट इच्छाशक्तीने आपला खेळ खेळपट्टीवर दाखवताना पाहायला मिळतो. यावेळेस खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन ऑफ आउटसाइड दी ऑफ स्टंप, निर्धाव चेंडू सातत्याने पाहायला मिळतोय आणि मात्र निर्धाव चेंडू ही सांगता होताना पाहायला मिळते. दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय फलंदाजाला. यावेळेस मात्र नवा तिथे मोजूद आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेत समाधान मानावं लागते. उत्कृष्ट खेळी फेकी आपल्याला पाहायला मिळते नवा माध्यमातून. नवा याचा विचार केला तर कित्येक वर्षापासून एक भिंत म्हणून काम करतोय. शिवस्वराज्य या संघासमवेत कायम चांगली फिल्डिंग, कायम अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. NPL नक्कीच चेंडू झालेत 5 चेंडू, सामर्थ्य अखेर धावपलकावर धाव पाहायला मिळतात. 21 यावेळेस मात्र कुठेतरी झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. बहुतेक वेळा आपण पाहतो की नवा याच्या खेळतून हातातून झेल सुटताना पाहायला मिळतो, परंतु खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार ओमकार यांच्या माध्यमातून. 22 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 2 षटकांची सामर्थ्य अखेर 22 धावा फलकावर पाहायला मिळतात. म्हणजे विचार केला तर अजून येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची आवश्यकता, म्हणजे 14ची सरासरी. कुठेतरी साईनाथ 11 हा संघ कुठेतरी विजयाच्या पावलांवरती पाऊल ठेवून कुठेतरी साईनाथ 11 चषकाचा मानकरी होऊ शकतो. नक्कीच ह्या वराचा विचार केला तर 4 धावा खर्च करताना पाहायला मिळतात. नक्कीच विचार केला तर साईनाथ 11 हा संघाचा पावलांवर पाऊल ठेवून, नक्की विचार केला तर पहिल्या षटकामध्ये साईनाथ 11च्या गोलंदाजाने 17 धावा खर्च केल्या होत्या. तसेच पंकज घाडगेने सुद्धा 18 धावा खर्च केल्या. विचार केला दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 7 धावा खर्च केल्या संजय याने, तर ओमकार याने दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. म्हणजे खूपच चांगली गोलंदाजी दोन्ही संघामार्फत आपल्याला होताना पाहायला मिळते. टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर देताना पाहायला मिळते. धाव फलकावर धाव पाहायला मिळतात. 22 धावा, 2 षटकाच्या समाप्ती अखेर 22 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी 28 धावेची आवश्यकता असणार आहे. हाय व्होल्टेजचा सामना नक्कीच पाहायला मिळेल. पंकज यावर मात्र दबाव असणार आहे. यॉर्कर पदीचा चेंडू होता. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. अवांतर चेंडूने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 23च्या घरामध्ये. म्हणजे अजून येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची नक्कीच आवश्यकता असणार आहे. पंकज याचा विचार केला तर 2 कटरचे बॉल टाकतो. एक म्हणजे लेग कटर आणि 2 म्हणजे ऑफ कटर, म्हणजे मिश्रण आहे गोलंदाजी. चांगला प्रकारचा चेंडू कव्हर ड्राईव्हच्या दिशेने, तिथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक तिथे होताना पाहायला मिळते. एका धावेचं समाधान मानावं लागेल. नक्कीच विचार केला या क्षेत्ररक्षणाचा तर वारंवार खेळपट्टी होताना पाहायला मिळते. खेळपट्टीत कायम सातत्याने रनांची बचत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. नक्कीच कळंबोली क्रिकेटचा विचार केला तर दिवसेंदिवस नवोदित खेळाडूंची जी भरणी आहे ती वाढताना होताना पाहायला मिळते. नक्कीच दुसरा चेंडू, नक्कीच मोठी अपील मागताना पाहायला मिळते.
परंतु कुठेतरी आत्मविश्वासाची कमतरता आणि मात्र किरण याने मात्र पूर्णपणे दाद फेटाळताना आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॉट बिहाइंडचं अपील होतं आणि या चेंडूवरती फलंदाजाला चकमा दिला गेला गोलंदाजीच्या माध्यमातून आणि या चेंडूमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी होती. कारण कॉट बिहाइंडची अपील तुम्ही मुख्य पंचांकडे करायची असते, तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे कॉट बिहाइंडची अपील करू शकत नाही. धन्यवाद. विचार केला तर पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून लावलंय. चेंडू जातोय सरस सीमारेखा पार. पंच आम्हाला दर्शवतात हा आहे घनाघाती ब्रँडेड षटकार. नक्कीच या 6 धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 30च्या घरामध्ये. 3 चेंडूच्या समाप्ती अखेर 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी होत होती परंतु ताकदीचा पूर्णपणे वापर आणि टायमिंग पुरेशी आपल्याला पाहायला मिळते. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं आणि ते पूर्णपणे दाखवून दिलंय फलंदाज लंबाजियाचा विचार केला तर अष्टपैलू खेळाडू. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 12-28 हे समीकरण होतं. प्रतिषटक 14ची सरासरी होती. पण तुम्ही एवढे की पंकजला पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. जर या षटकामध्ये पंकज या गोलंदाजावरती 12-14 किंवा 16 धावा जरी वसूल केल्या, षटकार तर आलाय, एखाद मोठा फटका अजून जर शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच अंतिम षटकामध्ये 12 ते 14 धावा धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. कारण क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेल्या खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि कळंबोली क्रिकेट इतिहासाचा जर आपण इतिहास जर आपण पाहिला मागे जाऊन तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित धावसंख्या मानली जात नाही. नक्कीच विचार केला तर कळंबोली क्रिकेट ह्या खूप काही उंचीवर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. रायगड प्रीमियर लीग असेल, पनवेल टेनिस प्रीमियर लीग असेल, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात कळंबोली क्रिकेट अति उत्साहाने अति प्रेमाने नक्कीच खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफच्या दिशेने तटवताना खेळाडू एका धावेने फारसा फरक पडणार नाही. कारण की इथून पुढे पाहिलं तर 14ची सरासरी प्रत्येक षटकारामागे होती. म्हणजे अजून येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणार आहे ती 18 धावेची. नक्कीच इथून पुढे षटकार आला तर कुठेतरी समीकरण उडेल. परंतु फुलटॉस प्रतिचा चेंडू होता. लोअर फुलटॉस नीट मारण्याचा प्रयत्न होता परंतु एका धावेत समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत होते भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू विजयासाठी 17 धावेची आवश्यकता असणार आहे. कारण की विचार केला तर पहिल्या षटकारामध्ये 17 धावा आल्या होत्या. नक्कीच या षटकामध्ये येणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक. कारण की येणारे 3 मोठे फटके आणि पूर्णपणे सायनाथ 11 हा संघ विजेत्याच्या पाय. नक्कीच रविराज या ठिकाणी जर आपण विचार केला तर सुरुवात खूप चांगली केली होती, दमदार केली होती. एकूण 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्याच प्रकारची सुरुवात म्हणजे शेवट जर या ठिकाणी केला तर सामना आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. 6 चेंडू 17 धावा फार मोठं लक्ष या ठिकाणी नाहीये. चेंडू आणि धावांमध्ये जर आपण पाहिलं तर 11चं अंतर आहे आणि 11चं अंतर हे फार मोठं अंतर मानलं जाणार नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर साईनाथ 11 हा संघ या सामन्यामध्ये पुन्हा एकदा अग्रेसर ठरू शकतो. कारण येणारा गोलंदाज हा तिसरा गोलंदाज असेल जो आघाडीच्या 2 गोलंदाजाच्या तुलनेमध्ये थोडासा कमकुवत असेल आणि ही बाजू जर फलंदाजाने गोलंदाजाची जर ही बाजू ओळखली तर मात्र या सामन्यामध्ये वेगळं काहीचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु एक जर आपण पाहिलं तर दोनही उजव्या हाताचे फलंदाज आहेत. एलआयजी एंडकडनं मारा होतोय. दुपारचं सत्र सुरू आहे. घड्याळाची वेळ आपल्याला दाखवते की जवळपास 12:50 झाली आहेत. म्हणजे जवळपास 1 वाजतायत आणि त्यामुळे सूर्यकिरण ती थेट मैदानाच्या आतमध्ये. हवा अद्याप या ठिकाणी नाहीये कारण बऱ्याच वेळेला या दिशेनं हवेचा सुद्धा वापर फलंदाज करत असतात चौकार आणि षटकार लगावण्यासाठी. परंतु आजचं जर वातावरण आपण पाहिलं तर मैदानावर कोणत्याही प्रकारची हवा तितक्या वेगाने नाहीये. त्यामुळे तुम्हाला ताकदीवर हे फटके खेचावे लागतील. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे. बँग ऑन टार्गेट म्हणता येईल. उजव्या एसटीच्या बाहेर स्टंप टार्गेट केला गेलाय. 4थ्या स्टंपवरती गोलंदाजी केली जाते आणि गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर अंतिम षटक फेकतोय, निर्णायक षटक फेकतोय तो गोलंदाज सुहासकर. एक जेन्युइन ऑलराऊंडर. मी म्हणालो होतो की तिसरा गोलंदाज आहे परंतु तिसरा गोलंदाज हा एक प्रमुख अस्त्र या ठिकाणी नक्कीच राखून ठेवलं होतं. यावेळी चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक जेलच्या खाली येत आहेत. अप्रतिम जेल आतापर्यंत मात्र पूर्ण केला गेलाय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. क्षेत्ररक्षक अजित यांना हा झेल मात्र पूर्ण केला आणि जसं एखादा मी म्हणेन ना की जखमी वाघ
एखाद्या शिकारीच्या मागे धावतो, अगदी त्या प्रकारे या झेलचा त्याने पाठलाग केला आणि अक्षरशः की हा झेल नव्हे तर हा सामना आहे असं समजून त्याने तो झेल पूर्ण केला. आणि हेच आहे की जर तुम्ही क्षेत्ररक्षणाचा दर्जा स्टँडर्ड जर मैदानावर मेंटेन केलात तर मात्र तुमचा संघ हा नेहमी विजयाच्या दिशेने अग्रसर असेल. या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद झालाय साईनाथ संघ आता मात्र हळूहळू मी म्हणेन की या स्पर्धेच्या बाहेर फेकण्याच्या मार्गावरती चाललाय, कारण समीकरण उरतंय. 4 चेंडू 17 धावांची गरज. यावेळेस मात्र कव्हर रिजन निवडलंय. फारसा 16 धावांची गरज आहे, माफ करा. फारसा मी म्हणेन की जोर लावता आला नाही या फटक्यामध्ये. केवळ चेंडूला उंची दिली गेली आणि 2 महत्वपूर्ण धावा इथे मात्र एकवटल्या गेल्या. पण लिंबाची अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. जेन्युइन ऑलराऊंडर पहिले 2 षटकं फेकण्याची जबाबदारी देखील या गोलंदाजावरती असते, परंतु यावेळेस एक नवी भूमिका फलंदाजाची भूमिका आहे. इथे मात्र मोठा फटका, बॉलच बॅक ड्राईव्ह गोलंदाजच्या डोक्यावरून ॲज स्ट्रेट ॲज एरो आणि चेंडू मात्र वन बाउन्स इन टू द फेन्स. चौकार. चौकार आलाय. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 49 रन्स ऑन द बोर्ड, 39 रन्स ऑन द बोर्ड सॉरी. आणि 49 धावा उभारल्या गेल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. 50 धावांचं लक्ष होतं. 39 रन्स ऑन द बोर्ड, 39 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण केली जाणार का? पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. अलगद झेल टिपला जाणार. सुहास करेला मिळतंय दुसरं यश आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. लिंबाची बॅक टू द पॅव्हेलियन. 39 धावा, अर्थातच शेवटचा 1 चेंडू 11 धावांची गरज. इथे मात्र चांगला चेंडू आहे. विजयाची खात्री करून देणारा चेंडू आहे. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. आणि याचबरोबर शिवस्वराज्य संघाने मात्र या स्पर्धेतला आपला पहिला विजय नोंदवलाय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला मात्र